त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर लातूर साईडची एकदम पारंपरिक ही गोळ्याची भाजी एकदा नक्की बनवा. तर 2 चमचे अगोदर बेसन पीठ भाजून घ्यायचं, मग त्याच कढईमध्ये तेल टाकायचं, अर्धा चमचे जिरे टाकायचे, 4-5 लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकायच्या, 1 चमचा घरातलाच गरम मसाला टाकायचा, पाणी टाकायचं, त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि गरम मसाला टाकून पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची. आणि आता इथे 1 वाटी बेसन घ्यायचं, त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडंसं लाल तिखट टाकून हा पिठाचा गोळा घट्ट मळून घ्यायचा आणि त्याचंच पीठ थोडं थोडं घेऊन आपल्या हातावरती असे गोळे बनवून घ्यायचे. तर गोळे बनवताना एकदम पातळ असे गोळे बनवून घ्यायचे. तर तुम्ही ह्या ठिकाणी ह्याच पिठाच्या गोळ्याची एक चपाती लाटून त्याच्या असे वड्या करून पण भाजीमध्ये टाकू शकता. आणि आता हे गोळे ह्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचं, 10-15 मिनटं आपली भाजी शिजू द्यायची. आणि आता ह्याच भाजीमधलं पाणी आपण ह्या पिठामध्ये टाकून घ्यायचं. थोडंसं थंड पाणी आणि गरम पाणी टाकून ते पीठ चांगलं मिक्स करायचं आणि आता भाजीमध्ये ओतून घ्यायचं आणि आणखीन 1-5 मिनटं आपली ही भाजी शिजू द्यायची. तर भाकरी बरा खाण्यासाठी एकदम भारी लागते. तर एकदा नक्की ट्राय करा.